आणि यानंतर आपण थेट जाऊयात औरंगाबादमध्ये की कोण कुठला मनुष्य सदस्य म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून या स्वच्छता अभियानात का व्हावा, काय समाजासाठी केलंय म्हणून तर येतात ना, नाही तर काय येतील. म्हणजे आता आपण समाजात नक्की काय केलं तर मनाच्या प्रत्येकाच्या मनामधले असलेले विचार अंतर्शुद्ध करायला प्रयत्न केलाय आपण, की त्याच्या मनामधला असलेला अहंकार तो जर बाजूला झाला तर तो कचऱ्यात हात घालेल. हा जो त्या मनातला आणि बुद्धीतला अहंकार काढला त्याच्या कमी झाला म्हणून तर हा कचऱ्यामध्ये हात घालतात. नाहीतर मी कोणतरी आहे हे जर गृहीत धरून चाललं, मी कोणतरी आहे हा अभिमान जिथे जागृत झाला तर तिथे काम कसं करणार. म्हणजे तिथे पहिलं काय करायला पाहिजे तर आप्पासाहेबांनी किंवा नानासाहेबांनी आम्हाला ही शिकवून दिली साहेब, की पहिला आपला अहंकार आहे ना त्याला पहिलं नियंत्रणात कसं ठेवता येऊ शकतं. हे जेव्हा आपण शिकलो तेव्हा आपण हा कचऱ्यामध्ये हात घालायला शिकलो. नाहीतर आपण समाजामध्ये घरचं काम करताना पण लाज वाटते आपल्याला. मग हे जे आहे का नाही हे विचार कुठले दिले, हे नानासाहेबांनी दिलेले विचार आहेत की आपण समाजासाठी काय करायला पाहिजे. म्हणजे आम्हाला शिस्त कशी लावली तर जाताना आपण गाडीतून प्रवास करतोय तर त्या ठिकाणी जाताना आपण काच खाली करतो कचरा टाकतो. ही पहिली वृत्ती आहे ना, ही पहिली वृत्ती बंद केली आमची. ते आहे ना गाडीतच कचरा ठेवा, जिथे डस्टबिन दिसेल तिथे टाका. म्हणजे आम्हाला शिस्त लावण्याची अशी पद्धत केली. आपल्याला आजपर्यंत असं शिकवलं गेलंय की आपल्याला आई वडिलांनी आपल्या ह्यानी की आपल्या अंगाचा घोळ काढायला लागतो तेव्हा ती आंघोळ होते. बाहेरून स्वच्छ होतं, आतून कुठला घोळ काढणार. मग आतून घोळ काढणारा काय आहे ना, मग आम्हाला ते विचार आणि ते शिकवून दिली. त्याच्यामुळे आम्ही हे करू शकलो आपण. मग अंगाचा घोळ आहे तो मनामधला येतो, बाहेरून नको. स्वच्छता अंतरी सुद्धा स्वच्छता आली पाहिजे. मग जेव्हा ही आपल्या अंतरी आली तेव्हा आम्हाला कळलं की कोणता घोळ आहे हा कोणता विचार आहे, त्याच्यामुळे आपल्या अंतरी घोळ येतो हा. मग हे जेव्हा आपल्याला समजलं तेव्हा आम्हाला समजलं, तेव्हा आमच्याकडे ज्ञान आलं, तेव्हा किंवा बोध आला. त्या बोध रूपातून आम्हाला विवेक जागृत झाला की आपल्याला की काय नक्की करायला पाहिजे, की स्वच्छता कशी असली पाहिजे शरीराची. पण अंतरी जेव्हा मनाच्या विचाराची किंवा बुद्धीची स्वच्छता झाली नाही तर काय प्रकार होऊ शकतो आणि किती आपण घात करू शकतो. मग हे जेव्हा आम्हाला शिकवलं नानासाहेबांनी आप्पासाहेबांनी तेव्हा आमच्या हे लक्षात आलं की काय करायला पाहिजे, आपण कुठे केलं पाहिजे, आपण कुठे विचाराकडे जातोय आपण. म्हणजे हे जे कार्य आहे हे एकटा आम्ही नाही करत, हे प्रतिष्ठानच्या वतीने आपण सगळे सदस्य आहेत हे एकत्र बघून ठरवतो की काय कुठे शहरामध्ये कुठे कचरा आहे काय आहे. मग ते बघून मग आपण करता येऊ शकतो. मग एक एक जिल्ह्यामध्ये ह्या परिसरामध्ये त्या परिसरामध्ये असं आपण ठरवलं जातं. मग ते ठरवल्यानंतर मग स्वच्छता अभियानासाठी काय काय तयारी करायची, कसे लागेल हे सगळं नगरपालिकेशी बोलून महानगरपालिकेशी काय असेल तिथे बोलून आपण स्वच्छता अभियान घेतो. म्हणजे हे जे करतोय आपण हे एक समाजाचं आरोग्य सुधारण्याचं काम करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपण मानसिक आणि आपण शारीरिकदृष्ट्या जे आजार होत असतात, साथीचे आजार असतात ते बंद होण्यासाठी हे आपण स्वच्छता अभियान घेतो. समाजाचं आरोग्य सुधारायला पाहिजे ना, त्यासाठीच ते करतोय आपण हे प्रयत्न. म्हणजे हे जेव्हा आपण प्रयत्न केले तेव्हा त्याचा रिझल्ट दिसायला लागलाय आपल्याला की स्वच्छता अभियानातून काय काय परिणाम होतो. हे एका दिवसात स्वच्छता अभियानामधून संपूर्ण परिणाम होणार नाही, पण त्याचा एक परिणाम होऊ शकतो की आपल्याला काय करायला पाहिजे. मग त्याच्यातूनच आपण हळूहळू त्या माध्यमातून आपण जागृती करतो त्या भागामध्ये त्या विभागामध्ये की समाजामध्ये कसं करता येऊ शकेल, कसं पाण्याचं कसं नियोजन करावं. म्हणजे एक प्रत्येक घटक केलेला आहे, स्वच्छतेबद्दल आहे, झाडांबद्दल आहे. म्हणजे आपण समाजामध्ये जर करत गेलो तर किती फरक परिणाम पडू शकतो. असं एक व्यक्ती जोडायला सुरुवात करायची हळूहळू. मग एक व्यक्ती 2 व्यक्ती असे करत एक समाज घटक संपूर्ण समुदाय जमा व्हायला सुरुवात होते. पण ही सुरुवात असते तेव्हा हळूहळू वाढत जात होते. म्हणजे आपण हे करायला लागलं की समाजामध्ये एक विचार रुजवायला लागले स्वच्छतेबद्दल, झाडांबद्दल, पाण्याबद्दल. म्हणजे एक समाजामध्ये प्रत्येक घटक रुजवत गेलो आपण की एक तो विषय हळूहळू मार्गी लागायला लागतो. पण हे जे आहे आपण हे बैठकीच्या माध्यमातून करतोय की त्या बैठकी झाल्यानंतर आपण काय काय घेतो, आपल्याला विवेकाचे विचार कसे मिळाले पाहिजेत, कसे आपल्याकडे आले पाहिजेत. म्हणजे आपल्याला विवेक म्हणजे काय नक्की तर योग्य आणि अयोग्य विचार दाखवणे, त्याचं नाव विवेक. मग हे जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला कळायला लागलं की यथायोग्य काय करता आलं पाहिजे. मग आपण प्रयत्न केला, प्रबोध मिळाली, मग प्रचिती आली. प्रयत्न काय केला आपण स्वच्छतेसाठी केले, झाडांसाठी केला, आपले स्वतःचे विचार बदलण्यासाठी केला. तो प्रयत्न केला त्याच्यातून आपल्याला विचार मिळाले. मग प्रबोध म्हणजे काय
की आपल्याला त्याच्यातून यथार्थ ज्ञान मिळालं, योग्य अयोग्य त्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान मिळालं, त्या बोध मिळाला, त्या बोधातून आपल्याकडे विवेक आला, त्या विवेकातून आपण मग आपल्याला प्रचिती काय आली की आपण एक समाजात चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो, सामाजिक कार्य करू शकतो. म्हणजे हे जेव्हा करायला सुरुवात केली आपण, तेव्हा कसं समाज बदलत गेला, समाजातला हळूहळू प्रत्येक व्यक्तीकडे बदलायला लागलं. म्हणजे हे जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला समाजामध्ये सगळे दिसायला लागलं की हळूहळू कसं बदल होत जातो तो. आता ह्या गोष्टीचं सगळ्यांना आश्चर्य वाटतं. आश्चर्याचं काय कारण नाही आहे बाबा, ते आम्ही पण सुद्धा माणूस आहोत, तुम्ही सुद्धा आहात, हे पण प्रत्येक बसलेले सदस्य आहेत ते सुद्धा आहेत. पण एकत्र येऊन जर चांगला विचार जर केला तर समाजासाठी आपण काय घडवू शकतो हे त्याचं आजचं उदाहरण आहे. म्हणजे हे स्वच्छता अभियान केलं त्याच्यातून कसा प्रकार दिसतो आपल्याला. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे महास्वच्छता अभियान राबवलं जात आहे आणि तिथे हे सगळे स्वयंसेवक स्वतःहून स्वच्छतेचं काम करत होते आणि ज्याची सांगता आज झालेली आहे. आणि त्याच कार्यक्रमादरम्यान धर्माधिकारी यांचे आपण असं विचार करतो आपल्याला शेवट नेण्यासाठी सुद्धा लाकूड लागतं ना, ते कुठलं लागतं, ते त्या वृक्षातून असूनच मिळतं आपल्याला. म्हणजे आपल्याला शेवट पोहोचण्यासाठी सुद्धा तोच उपयोगाला येणार आहे. म्हणजे आपण हा विचार करतो की झाडं काय देऊ शकतात आपल्याला, सगळ्या प्रकारे देऊ शकतात आपल्याला. जर झाडं लावली, आपण जर बांधावर झाडं ठेवत नाही, झाडं ठेवली नाही तर पक्षी नाही बसले तर कीटक कसे खाणार, ते आपोआपच कीड नियंत्रण आहे ते त्याच्यावर नियंत्रण करू शकतात ते. आपण हा फक्त विचार करतो की ते आपले धान्य टिपून खातील किंवा जे आपण लागवड केलेली आहे त्याचं नुकसान करतील, पण त्याचा हा विचार करत नाही त्याला लागणारं त्यांचं अन्न काय आहे. जसं हे आपलं अन्न आहे तसं त्यांचं अन्न काय, तर ते फळ आहेत किंवा आपण जे लावलेलं भाजीपाला असेल किंवा जे धान्य लावलं ते पण त्यांचं आहे आणि कीटक सुद्धा आहेत. मग एका वेळी ते दोन्ही प्रकारे काम करतात. म्हणून आपण लावताना झाडं बांधावर लावायला पाहिजेत झाडं, नाहीतर आपण हा विचार करतो पण उद्या उन्हात असेल तर सावलीत उभं राहण्यासाठी ठिकाण पण राहणार नाही आपल्याला. आणि तेच झाड आपल्याला पाणी धरून ठेवतं, पावसाळ्याच्या वेळेला सावलीत येतं, म्हणजे सगळ्या प्रकारे आपल्याला आधार देतं. ते आपल्या त्याची जी भूमिका आहे ती देण्याची आहे, ती घेण्याची कुठे आहे. आपण फक्त थोडासा विचार करतो की तो परिसर शेतीचा गेला तर नापीक होईल जमीन, पण हा विचार करण्यापेक्षा ते जर त्या झाडाने प्रत्येकाने बांधावर झाड लावलं गेलं तर त्या सावलीचा उपयोग होऊ शकतो. प्रत्येकाने झाड लावलं तर थोडं थोडं पाणी जमा करून ठेवलं झाड, आपोआपच पाण्याचं संवर्धन होत जातं आणि पाण्याची पातळी वाढते जमिनीमध्ये. मग किती उपयोगाला येऊ शकतं आपल्याला ते झाड. पण आपण हा विचार करतो आपल्या छोटीशी जमिनीचा भाग जातो आणि ओसाड पडेल ती त्या झाडाखालचा जो भाग आहे तो. त्यापेक्षा आपण आजपासून संकल्प करूया हा की प्रत्येकाने आपल्या इथे झाड आहे, प्रत्येकाच्या वाढदिवसाला किंवा कोणाच्या आठवणी झाल्या तर आपण प्रत्येकाने बांधावर झाड लावा. धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे महास्वच्छता